वर्ष 2 वर्षापूर्वी ज्या सुधाकर बडगुजर यांच्यावर भाजपचे नेते देशद्रोहीपणाचे आरोप करत होते, त्याच बडगुजर यांना भाजपमध्ये घेतले जाण्याचे संकेत मिळतात. विशेष म्हणजे भाजपनंच केलेल्या आरोपांचं काय, या प्रश्नावर आरोप होत असतात, मात्र सिद्ध होईपर्यंत आरोपी गुन्हेगार ठरत नाही, असं उत्तर भाजपचे मंत्री बावनकुळे यांनी दिलंय. पाहूया. अशा देशद्रोह्यांच्या सोबत डान्स पार्टी तर हेच काय त्या उद्धव ठाकरेचे हिंदुत्व. बडगुजर कोण दिलं? बडगुजर मी ओळखत नाही. ज्यांनी 93चा बॉम्बलाच घडवला त्या दाऊद इब्राहिमच्या लोकांच्या बरोबर अशा प्रकारचा बडगुजर हा या जिल्ह्यामध्ये आलेला चोर आहे. बडगुजर कोणाच्या मांडीला मांडी लावून नाशिक मध्ये फिरतो. एखादा आरोप होणे ठीक आहे, अंतिम आरोप केव्हा सिद्ध होतो? जोपर्यंत न्यायालयामध्ये अंतिम आरोपी सिद्ध होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने कोणताही गुन्हेगार हा गुन्हेगार ठरत नाही. तर बॉस सॅल्यूट आहे तुमच्या नैतिकतेला. आणि बावनकुळे काय म्हणजे तुमच्या बावनतराच्या लीला चालतात, सॅल्यूटच आहे. दुसऱ्याचं ते कार्ट आणि आपला तो बाब्या हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातलं सूत्र बनलंय. फक्त 6 महिन्यांपूर्वी नाशिकच्या ज्या सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात भाजपचे नेते पाणी पिऊन पिऊन देशद्रोहाचे नारे देत होते, त्याच बडगुजरांचा खांदा आता भाजपच्याच पक्षप्रवेशाच्या उपरण्यानं सन्मानित होण्याचे चिन्ह आहे. बडगुजर ठाकरे गटात असताना भाजपच्या अनेक नेत्यांनी सलीम कुत्तावरून बडगुजर यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावला. नितेश राणे यांनी तर सलग आठवडाभर बडगुजरांच्या अटकेची मागणी लावून धरली. अधिवेशनाचे अनेक तास सत्ताधारी नेत्यांनी बडगुजरांवर कारवाई व्हावी यासाठी खर्ची घातले. गृहमंत्री फडणवीसांनी यावर तातडीने एसआयटी नेमण्याचे आदेश पारित केले. बडगुजरांवर नेमलेल्या एसआयटीनं त्यांच्यावरचे आरोप सिद्ध केले का हे माहिती नसलं तरी येत्या काळात बडगुजरांना भाजपमध्ये घेण्यासाठी भाजप सिद्ध झाल्याचं दिसतंय. त्यामुळे भाजपनंच बडगुजरांवर देशद्रोहाचे आरोप केले होते, त्याचं काय, या प्रश्नावर आरोप न्यायप्रविष्ट असून ते अद्याप सिद्ध कुठे झाले आहेत, असं किरीट सोमय्या शैलीतलं उत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय. ज्यांनी 93चा बॉम्बलाच घडवला त्या दाऊद इब्राहिमच्या लोकांच्या बरोबर हा सुधाकर बडगुजर अगर पार्ट्या करत असेल पेरोवर असताना, तर हेच काय त्या उद्धव ठाकरेचे हिंदुत्व. मैं हू डॉन नाव गाणं गात असतील तर मग सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरेल. गृहमंत्री साहेबांनी आता एसआयटीची चौकशी केली, जाहीर केलेली आहे. सगळं दूध का दूध पाणी का पाणी होईल. 93च्या बॉम्बलास्ट मध्ये ज्या दाऊदचा हात होता त्या दाऊदचा जवळचा हस्तक हा सलीम कुत्त्याबरोबर अगर ह्यांचे संबंध आता सिद्ध झालेले आहेत, कारण का FIR झालेला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये ज्याला यायचं आहे त्याला या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत. बडगुजर आहेत, त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे अलिगेशन झालेले होते. एखादा आरोप होणे ठीक आहे, अंतिम आरोप केव्हा सिद्ध होतो? जोपर्यंत न्यायालयामध्ये अंतिम आरोपी सिद्ध होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने कोणताही गुन्हेगार हा गुन्हेगार ठरत नाही. न्यायालयात दोषी झाल्यानंतर त्या व्यक्तीचं मूल्यमापन केलं पाहिजे असं मला वाटतं. तर बॉस सॅल्यूट आहे तुमच्या नैतिकतेला. आणि बावनकुळे काय म्हणजे तुमच्या बावनतराच्या लीला चालतात, सॅल्यूटच आहे. तर त्यावेळेला नितेश राणे यांनी काय बांगड्या फोडल्या. जो आलाप त्यांनी जो विलाप केला होता, तो विलाप म्हणजे असा एकदम प्रदर्शनीय होता. आता तीच सगळी माणसं जर 360 डिग्रीमध्ये जर घुमजाव करत असते. आरोप सिद्ध कुठं झालेत असं बावनकुळे भलेही सांगत असले तरी खुद्द भाजपच्याच आमदार सीमा हिरे यांनी धक्कादायक वक्तव्य केलंय. सुधाकर बडगुजर स्वतःवरचे गंभीर गुन्हे आणि कारवाईतून वाचण्यासाठी भाजपात येण्याचा प्रयत्न करत आहेत, असं भाजपच्या सीमा हिरे यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे हे वक्तव्य विरोधक नव्हे तर खुद्द भाजपच्याच आमदार करतायत. त्यामुळे भाजपात आल्यावर गुन्हे रद्द होऊन कारवाया टळतात का, असा प्रश्न भाजपच्याच आमदाराच्या वक्तव्यानं उपस्थित होतोय. की सुधाकर बडगुजर यांनी अनेक गुन्हे केलेले आहेत आणि त्यामुळे मला वाटतं की त्यांना ही भीती आहे, त्यांच्या अनेक गुन्हे आहेत आणि त्यांना स्वतःला इच्छा आहे की आपण या पक्षात गेलो तर आपण पवित्र होऊन जाऊ की काय. त्यामुळे त्यांचीच इच्छा आहे इथे यायची. देशद्रोही
सलीम कुत्ता याच्याबरोबर नाचताना त्यांचा व्हिडिओ, त्यांच्यावर आत्तापर्यंत जवळपास 17 गुन्हे दाखल झालेले आहेत. आता गुन्हे असल्यावर त्यांच्यावर ॲक्शन ही तर होणारच आहे, त्यामुळे ती ॲक्शन कुठेतरी टळली पाहिजे. अगदी मोक्का दाखल होणार होता, मोक्का शेवटच्या टप्प्यापर्यंत गेलेला आहे आणि त्यामुळे हे टाळण्याकरता प्रवेश करण्याचं भारतीय जनता पार्टीमध्ये ठरवलेलं त्यांनी असेल. दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी बावनकुळेंनी कॅसिनोत कोट्यवधी रुपये उधळल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यावेळी राऊतांनी दाखवलेले फोटो बडगुजरांच्याच मुलानं समोर आणल्याचा दावा भाजप नेते करत होते. आता तेच बावनकुळे बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाचे संकेत देत आहेत आणि भाजपचे स्थानिक आमदार बडगुजरांमुळे झालेल्या बदनामीची आठवण बावनकुळेंना करून देत आहेत. स्वतः बावनकुळे हे ज्या वेळेला मकाऊ या परदेश दौऱ्यावर होते तर त्यांचे परिवाराचे फोटो कसिनो खेळताना हे त्यांनी व्हायरल केले की असं हे काम हे करतायत. परिवार ज्या वेळेला बाहेर फिरायला जात आहेत त्यांच्या त्या परिवारातल्या गोष्टी आहेत, त्यांना काय करायचे ते. दरम्यान भाजपसोबत जवळीक वाढल्यानंतर ठाकरे गटानं बडगुजर यांची हकालपट्टी केली आहे. त्यावर आपल्याकडेही बोलायला खूप आहे असं उत्तर बडगुजर यांनी ठाकरेंना दिलंय. तुर्तास नाशिकच्या स्थानिक भाजपमधून बडगुजर यांना भाजपात घेण्यास विरोध होतोय. दुसऱ्या गटात विरोध डावलून बडगुजरांचा पक्षप्रवेश होणार अशी चर्चाही आहे. त्यामुळे भविष्यात बडगुजर यांच्यावर नेमलेल्या SITचं काय होईल हे माहिती नसलं तरी भाजप प्रवेशानंतर बडगुजरांनी केलेल्या आरोपांसाठी अजून SIT नेमली गेल्यास नवल वाटू नये. सुधाकर बडगुजर हे त्याच्यावर पार्टी करतात आणि त्याचा फोटो आज मी सभागृहामध्ये मी हा पुरावा म्हणून दाखवलेला आहे. अजून पण फोटोग्राफ माझ्याकडे आहेत. हा सलीम कुत्ता आहे आणि हा सुधाकर बडगुजर आहे. तर या सुधाकर बडगुजर हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय? बॉम्बलास्ट मध्ये हे जे 257 लोक मेले ते काय कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन मेले नाही, ते निरपराध मुंबईकर होते. कोण त्याचा गॉडफादर आहे? भारतीय जनता पक्षामध्ये ज्याला यायचं आहे त्याला या पक्षाचे दरवाजे उघडे आहे. शेवटी पक्ष वाढण्याकरता आणि पक्षामध्ये कोणी बिनशर्ती असेल, पण थोडा स्थानिक त्या ठिकाणी आपसात लढाई झाल्यामुळे विधानसभेत थोडा त्यांचा विरोध आहे, नक्की आहे. जर समजा या पक्षामध्ये येण्याकरता कोणी येत असेल, शेवटी पक्ष हा समाजाकरता राष्ट्राकरता एक महत्त्वाची भूमिका निभावतं आणि या पक्षात कोणी काम करायला येत असेल तर आम्हाला पक्ष संघटन वाढवायचंच आहे. आज उद्या जाणार तर तिथे काय तुम्ही बोला दर आणि तरवर काय, तेव्हा नागपूरला येईन ना मग प्रवेश त्याचा झाल्यानंतर. पवन येवलेसह चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.